लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता। त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे 14.5 लाख होते। त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार 14.5 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली, ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही। जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे। आरोप करत आहे की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे 1 रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयश्री योजना असेल, या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत। त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये। उलट ज्या दिवसापासून ही योजना घोषित करण्यात आली तेव्हापासून याच्यावर विरोधकांनी जास्तीत जास्त आक्रमण केले, पण सर्वात जास्ती नोंदणी करायला सुद्धा त्यांचेच मतदारसंघ पुढे येत आहेत। आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। पहा, आत्ताच आपण बघितलं की मुख्यमंत्री आणि अजित तटकरे मॅडम यांनी आत्ताच मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। कुणीही टेन्शन घेऊ नका, सरसकट वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींना अजून एक गिफ्ट सुद्धा इथं मिळणार आहे। तर तुम्हाला हे संपूर्ण पाहायचं असेल किंवा संपूर्ण हे घ्यायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्हाला मी सांगणार आहे नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही साडी जी गिफ्ट आहे हे सुद्धा मिळेल आणि पैसे सुद्धा हे सगळं मिळेल। कारण लाडक्या बहिणींना आता साडी वाटप करायचा हा निर्णय, मोठा निर्णय आता लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने घेतलेला आहे। कशानिमित्त तर होळीच्या सणानिमित्त ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक आहेत अशा लाडक्या बहिणींना मिळणार आहे साडी। त्यामुळं ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। आता मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की आता येत्या 48 तासामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल, कोणत्या त्या बँकेमध्ये पैसे जमा होतील, तुम्हाला काय करायचं आहे। कारण आपण जर बघितलं तर ठराविक इथं बँकांमध्ये किंवा ठराविक जिल्ह्यांमध्ये सुरुवात ही होणार आहे, तिथून पुढे हे कंटिन्युअस वाटप होणार आहे। आणि असं सुद्धा होऊ शकतं तुम्हाला ते की दोन्ही हप्ते जे आहेत ते एकत्र इथं तुम्हाला पाहायला मिळू शकतात। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, पैसे तर आता आलेले आहेत, पैसे वित्त विभागाकडून बँकेला जमा झालेले आहेत। मग उशीर का होतोय तर उशीर तिथं अर्ज पडताळणीमध्ये जी यादी तयार केली जात आहे त्याच्यामध्ये होत आहे। त्यामुळे कोणीही घाबरू नका, ही यादी जशी तयार केली जात आहे तसे पैसे वाटप होत आहे। तुम्ही म्हणाल हे का, तर आत्ता जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये जी काही संख्या आहे, आपण अजित तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं की बाकीच्या योजना बंद होणार नाहीत, त्यांचे सुद्धा मेसेज लाडक्या बहिणींना येणार, लाडकी बहिणींचे सुद्धा पैसे येणार। परंतु होतंय असं की जे काही लाडक्या तिथं बहिणी आहेत त्या खऱ्या पात्रता आहेत, परंतु असे काही बोगस लाभार्थी आहेत तिथं ज्याच्यामध्ये ज्यांना खरं तर पैसे जायला नाही पाहिजे त्यांना सुद्धा पैसे जात आहेत। त्यासाठी कुठेतरी रोख लावण्यासाठी सरकारने ज्या काही बोगस लाडक्या बहिणी आहेत त्यांना तिथं पुढे आणण्यासाठी तिथं अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे। आणि अर्ज पडताळणीमध्ये थोडा उशीर लागत असल्या कारणानं
लाडक्या बहिणींना चिंता होत आहे तर कुणीही चिंता करू नका, असं स्वतः इथं आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. कुणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत हे पैसे 100% पडणार आहेत. कुणीही घाबरू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे सांगतोय की गॅसचे सिलेंडरचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींना येणार आहेत. त्यामुळं इथं एक आनंदाचं वातावरण म्हणजे काय तर लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे, सोबत लाडकी बहीण योजनेचे पैसे, सोबत एक मोफत साडी, अशामुळे लाडक्या बहिणींमध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 कामं करायची गरज आहे. ती कोणती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा. बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही, व्हिडिओला लाईक करणार नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. कारण आता आपण बघितलं की साडी मिळणार आहे, परंतु साडी कोणाला मिळणार आहे तर ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच आनंदाचं शिधासुद्धा मिळणार आहे. तर तुमचं रेशन कार्ड जरी पिवळं आणि केशरी रेशन कार्ड जरी असेल तरी पण तुम्ही त्याची KYC केलेली नसेल तर तुम्हाला मिळणार नाही आहेत पैसे. लक्षात घ्या. 8व्या हप्त्याचे तर आदेश दिले गेले आहेत, परंतु काही कारणांमुळे पैसे मिळत नाही आहेत. आता मी तुम्हाला हे सुद्धा सांगतोय की काय कारणं असू शकतात तुमची. बरं, ज्यांना एकही हप्ता नाही मिळाला त्यांना 12,000 मिळणार आहेत. ज्यांना मागचे हप्ते नाही आले त्यांना सुद्धा हप्ते मिळणार आहेत. सोबतच तुम्हाला आता मी जसं सांगितलं की साडीसुद्धा मिळणार आहे. तर पहिली गोष्ट तर रेशन कार्ड तुमचं असणं गरजेचं आहे, कारण रेशन कार्डवरती साडी ही वाटप होणार आहे. रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे. जर रेशन कार्डमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला इथं ती साडी मिळणार नाही आणि जी योजनेचा लाभ आहे तो लाभसुद्धा मिळणार नाही. लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला मी वारंवार ते सांगतोय. आता तुम्हाला मी हे सुद्धा सांगतोय की ते असे कोणते जिल्हे आहे ज्याचे इथं वाटप सुरू होणार. बघा, साडी वाटप जर आपण बघितलं तर पुणे, जळगाव, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, जालना, अमरावती, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटप सुरू होणार आहे. तुम्ही म्हणाल कधी होणार आहे? ज्यावेळेस तुम्ही जर महिन्याला जसं रेशन घेता तसं ज्यावेळेस तुम्ही रेशन घ्यायला जाल ह्या मार्च महिन्यामध्ये, त्यावेळेस होळीनिमित्त तुम्हाला आनंदाचा शिधा आणि एक साडी हे तुम्हाला राज्य सरकारकडूनच मिळणार आहे. त्यामुळं इथं कोणीही घाबरून जायचं नाही. जिथं तुम्हाला रेशन भेटतं तिथं ह्या गोष्टीसुद्धा मिळणार आहेत आणि लाडकी बहिणींना हे जे काही आहेत ते पैशासोबत साडीसुद्धा वाटप इथं केली जाणार आहे. आता आपण तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहोत की तुम्हाला काय करायचं आहे. तर पहिलं रेशन कार्डचे अपडेट, दुसरं आधार कार्डवरची माहिती अपडेट करून घ्यायची आहे. कारण बघा, इथं झालं असं की आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती वेगवेगळी असल्या कारणानं तिथं सरकारला थोडासा प्रॉब्लेम होत आहे तुमच्या अकाउंटवरती पैसे टाकण्यासाठी, कारण आधार कार्डवरूनच आपण पैसे टाकतो. तर ज्यांची बँक आहे तिथं ते आधार कार्ड सबमिट करा. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे येणार, तुम्हाला हे सुद्धा मी व्यवस्थित सांगतो. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पोस्टाचं खातं आहे, पोस्टाचं खातं झालं, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, SBI अशा महत्त्वाच्या बँकेमध्येच इथं हे पैसे पडणार आहेत आणि आज मेसेज येणार आहेत. आता तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करायची आहेत. तुमचा जिल्हा कोणता आहे हे सांगायचं आहे, तुमची बँक कोणती आहे हे सांगायचं आहे, तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत का हे सांगायचं आहे, तुम्ही नियमांमध्ये बसत आहात का, म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे का, तुम्ही कुठल्या योजनेचा इतर योजनेचा लाभ घेत आहेत का. कारण 2 योजनेचा लाभ आता मिळणार नाही, कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ आता आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलं की काय करायचं आहे, तुमची बँक कोणती आहे, काय हे सगळं सांगितलं आहे. डॉक्युमेंट्स कुठले अपडेट करायचे जसं की रेशन कार्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तयार ठेवा. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि आपल्या चॅनलला असंच सबस्क्राईब करत राहा. तुम्ही व्हिडिओ पाहताय याचा मला आनंद वाटतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.